नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. बरेच दिवस असं वाटत होतं की माझं जे किचनचं जे कलेक्शन आहे भांड्यांचं ते मी तुम्हाला दाखवावं. तर असाच आज टाइम भेटला म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला. तर हे जे आहे ते माझं ताटाचं म्हणजे सेट आहे. ग्लास आणि 3 वाट्या आणि चमचा आणि ताट आहे हे. पुन्हा दुसरं जे आहे ती अशी छोटीशी बकेट आहे. ही पण एक छोटीशी अशी बकेट आहे. ह्या 2 बकेट आहेत अशाच. पुन्हा नंतर ह्या अशा सेपरेट वाट्या आहेत अशा 5 वाट्या आहेत. ह्या 5 वाट्यांचा सेट घेतलाय मी हा. आणि ही सगळी पितळेची भांडी आहेत आणि मला पितळेची भांडी खूप जास्त प्रमाणात आवडतात. आणि ही जितकी स्वच्छ ठेवेल तितकं कमी आहे ही भांडी. ही ताटामधली सेटमधलीच प्लेट आहे ही. आणि आता अजून एक आहे इथं. ह्याला अशी डिझाईन आहे आणि हा असा बाउल आहे आणि त्याला असं झाकण आहे. खूप छान असा सेट आहे हा माझ्याकडं. पुन्हा अजून एक असा मोठी वाटी म्हणजे बाउल आहे असा. पुन्हा हा डब्याचा माझ्याकडं खूप मोठा असा सेट आहे. म्हणजे ह्याचा 5चा सेट आहे तसं बघायला गेलं तर, पण मी ह्याच्यातले 3च डबे घेतलेत. त्याच्यामध्ये ह्या 3 साइजेस घेतल्यात मी. ह्या अशा 3 साइजेस आहेत. तर बाकीची पण अजून भांडी मी तुम्हाला माझी जी आहेत ती दाखवणार आहेत. ही भांडी तुम्हाला कशी वाटली? आता हा सगळा झाला माझा पितळेचा जो सेट होता तो, म्हणजे जे माझं किचनचं कलेक्शन. किमतीचं जर म्हणाल तर हा सगळा बघायला गेलं तर एक 4-5 हजार पर्यंत सेट झाला असेल. कारण ह्या 3 वाट्या, चमचा आणि प्लेट आणि ग्लास आणि ताट हेच जवळजवळ मी 1700-1800ला घेतलं होतं गेल्या 2 वर्ष आधी. आणि ही बकेट वगैरे म्हणायला गेलं तर 200-250. ही वाटी पण 150च्या पुढचीच आहे. आणि हे डब्यांचा जो सेट आहे तो थोडासा जास्त आहे. आणि हे जो आहे ते पण जास्त आहे सेट. हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हा एक साधारणतः 850चा असेल आणि हा एक 500-600चा असेल. तर हे झालं माझं सगळं पितळेचं कलेक्शन. तुम्ही जर बघायला गेला तर कुठला तरी म्हणजे पुण्यात किंवा अदर कुठंतरी बघितलं तुम्ही तर ह्याच्यापेक्षा कमी किमतीत पण तुम्हाला मिळू शकेल. पण मी जेवढ्याला घेतलंय ते तुमच्याशी मी फक्त शेअर केलंय. कारण तुम्ही विचाराल की मग हे कितीला, हे कितीला, म्हणून मग मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तर हे झालं माझं पितळेचं कलेक्शन. आता मी दुसरं कलेक्शन तुम्हाला दाखवते. आता हा जो आहे तो माझ्याकडं कॉपर फिनिशचा सेट आहे. म्हणजे हा तुम्ही 6 पीसचा सेट आहे. हा तुम्ही डायनिंग टेबलवर 6 माणसांसाठी असा एक पूर्ण असा सेट तयार करू शकता, म्हणजे प्रत्येकासाठी. तर ह्याचं पण मी आतलं तुम्हाला जे कलेक्शन आहे ते दाखवते. त्याचं असं आतून स्टील आहे आणि बाहेरून त्याला असा कलर आहे. तर बघा, हे जे ताट आहे असं, हा खरं तर तांब्याचा कलर पण नाही, असा चॉकलेटी कलर आहे हा. हे आहे याचं ताट. ही आहे ह्याची प्लेट. ही आहे ह्याची वाटी. ही दुसरी वाटी आणि हा आहे ग्लास. हा तर सेट मला खूप जास्त प्रमाणात आवडतो. आणि हे आहे ह्याचा स्पून. ह्याच्या स्पूनला मागं सुद्धा त्यांनी असा कलर केलाय. तर बघा, खरं तर हे कोणत्याच ब्रँडचं किंवा कोणत्याच गोष्टीचं माझं हे प्रमोशन नाहीये. मला सहज असं वाटलं की माझं जे किचन कलेक्शन आहे हे तुमच्याशी मी शेअर करावं, म्हणून मी तुम्हाला माझं जे कलेक्शन आहे ते दाखवत आहे. तर हा जो सेट आहे तो मला 1699चा 1280ला मिळालाय. कारण जिथून मी भांडी घेते माझ्या व्हिडिओसाठी तिथं मला डिस्काउंट प्राइसनी मिळतं. तर 1280चा हा सेट आहे. आता आपण पॅनचं कलेक्शन जे आहे ते बघणार आहे. आता हा माझा डोशाचा पॅन आहे, तुम्हाला मी दाखवते. हा प्रेस्टिज कंपनीचा आहे. हे बघा, असा आहे हा. त्याचं जे बॅक आहे ते असं आहे. त्याच्यावर अजिबात डोसा चिकटत नाही. याचं जे मॅट फिनिशिंग आहे ना हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे.
असं बारीक बारीक त्याला असं मार्बल सारखी डिझाईन केलेली आहे. जशी फरशीला असती ना तशी पॅनला त्यांनी केलेली आहे. तर याच्यात डोसे खूप छान होतात. हा पण जो आहे तो प्रेस्टिजचा माझा फ्राय पॅन आहे. त्याचं पण स्ट्रक्चर जे आहे म्हणजे त्याची जी डिझाईन आतली आहे ती सेम जशी डोशाच्या पॅनला होती तशीच ह्याला पण आहे. हे गरम होत नाही अजिबात गॅसवर ठेवल्यानंतर. तुम्हाला व्यवस्थित असं पकडता पण येतं हँडला. त्याची बॅक साईड अशी आहे. आता हा जो आहे तो सगळ्यात बेस्ट माझा फेवरेट ग्रिल्ड पॅन. तर हा पण हॉकिन्सचा आहे आणि हा मला खूप आवडतो. हा पॅन जो आहे तो असा आहे, ह्याच्यात आपण तंदूर पण भाजू शकतो. ज्या ज्या ग्रिल करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या ह्याच्यात पनीर किंवा चिकन किंवा तंदूर जे काय आहे ते आपण ह्याच्यात ग्रिल करू शकतो. त्याचं जे बॅक आहे ते असं आहे. हे तुम्ही जरी गॅसवर वापरलं तरी सुद्धा ह्याला काही होत नाही, खराब होत नाहीये. हा असा आहे. आणि त्याला जे दिलंय ते एक ग्लासचं झाकण दिलंय. तर ग्लासचं झाकण जे आहे ते असं आहे, म्हणजे त्याच शेपचं आहे. आणि ह्याच्यासाठी हा लाकडी स्पून पण दिलाय. ह्याच्यात आपण सँडविच पण करू शकतो. सँडविच पण खूप छान होतं. कारण सँडविचचा जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा सँडविच मी यातच गरम केलं होतं. ह्याची किंमत साधारणतः 2025 पर्यंत आहे. मला काहीतरी 1700 का 1800ला मिळालाय हा पॅन. दुसरा जो आहे फ्राय पॅन त्याची किंमत जी आहे ती 1490 आहे. मला 1270ला मिळालाय. हा जो दुसरा डोशाचा जो आहे 1550ला आहे. मला तो 1320ला मिळालाय. आता हा राहिला माझा शेवटचा पॅन. हा विनोद कंपनीचा आहे. खूप जास्त म्हणजे जास्त हेवी आहे, हवा जाड आहे खूप. हा मी नेहमी व्हिडिओमध्ये वापरते भाजीसाठी वगैरे. आणि हे त्याचं झाकण आहे, म्हणजे मी तसं तयार करून घेतलं ते झाकण. हे असं आहे. हा जवळजवळ नाही म्हणलं तरी 3500 पर्यंत ह्याची प्राइस आहे. हा खूप कॉस्टली जातो पण ह्याच्यात चिकटत नाही अजिबात. हे पॅन खूप छान आहेत. आता माझं पॅनचं कलेक्शन आहे ते झालेलं आहे. आता आपण कढईचं कलेक्शन बघू. आता सगळ्यात मोठी आणि जाड कढई ही आहे माझी. हिची किंमत 2500 रुपये आहे. खूप जाड कढई आहे आणि कंपनीची आहे. आणि त्याच्यावर हेच झाकण आहे, म्हणजे सेम झाकण आहे. ह्याच्यावर पण सेम झाकण आहे आणि त्या पॅनवर पण सेम झाकण दिलेलं आहे. तर हे कढईचं झाकण आहे आणि ही कढई पण खूप जाड आहे. आता ही जी आहे ती माझी कढई आहे. हा कढईचा बॉक्स आहे. त्याच्यावर ही साथी कंपनीची कढई आहे आणि त्याच्यावर हे झाकण पण आहे. असं खूप जड अशी कढई आहे ही. माझी सगळी जी भांडी आहेत ती खूप म्हणजे अशी हेवी आहेत म्हणजे जाड आहेत जास्त. मी खूप भांड्यांची काळजी घेते कारण ही जेव्हा भांडी मी व्हिडिओला वापरते आणि मग त्याला स्वच्छ धुवून पुसून मग मी पुन्हा बॉक्समध्ये ठेवते. खरं तरी जे कलेक्शन आहे हे माझ्या रोजच्या वापरातलं कलेक्शन आहे, मी जे तुम्हाला दाखवते ते. ह्याची किंमत साधारणतः 2580 आहे. आता दुसरी कढई माझी ही आहे. ही पण विनोद कंपनीचीच आहे. ही जवळजवळ 2700 रुपयाची कढई आहे. खूप जाड अशी कढई आहे ही. ह्याच्यावर अशी डिझाईन आहे बघा ब्लॅक कलरची. ह्याच्यात अजून एक कंपनी आहे, म्हणजे ती कंपनी खूप म्हणजे खूप कॉस्टली आहे. जवळजवळ त्याच्या कढईची प्राइस जी आहे ती इंटरनॅशनल ब्रँड असल्यामुळं त्याचीच 5 ते 6000 रुपये प्राइस आहे. ह्याची थोडीशी कमी आहे. आणि हे त्याच्यावरचं झाकण आहे. ह्याच्यामध्ये अजिबात चिकटत नाही काहीच. आता ही जी कढई आहे ती मी दाखवली आहे तुम्हाला. व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तर तुम्हाला पण बघताना बोर व्हायला नको.
तर मी खूप छोटा व्हिडिओ बनवला, एक 7 ते 8 मिनिटाचा. तुम्हाला माझी भांडी कशी वाटली किंवा माझं जे सगळं कलेक्शन आहे ते कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता जे राहिलेलं जे कलेक्शन आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आणि तो मी पोस्ट करेल. तर आत्ता तुम्ही मला एवढा चांगला वेळ दिला, माझा व्हिडिओ बघितलात त्यासाठी धन्यवाद.